आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबई विद्यापीठाची पदवी विक्रीला समाज माध्यमांवर 10-12 हजारात बनावट गुणपत्रिकेची विक्री होत असल्याचं उघड। मुंबई पालिकेच्या आपत्कालीन विभागावरच आपत्ती। डिझास्टर मॅनेजमेंटमधील 58 पैकी 46 हॉटलाईन बंद। सेवा सुरू करण्यासाठी पालिकेचं MTNLला पत्र। धारावी पुनर्विकास प्रकल्पातील 1000 बांधकामांचं सर्वेक्षणाचा वेग वाढवण्यासाठी 100 पथकं तैनात। मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतुकीत बदल। गर्डरच्या कामामुळे आज रात्रीपासून उद्या पहाटे 4 वाजेपर्यंत मुंबईच्या दिशेने वाहतूक बदल लागू। ठाणे वाहतूक पोलिसांची माहिती। पुणे जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपलं। वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान। सरकारने नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। पुण्यातील लोहगावमधील नव्या विमानतळ टर्मिनलच्या सुरक्षेत वाढ होणार। CISFचे 231 जवान टर्मिनल भोवती तैनात असणार। पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात वाहतुकीत बदल। उमेदवारांकडून आज अर्ज दाखल करताना फेरी काढण्याच्या अनुषंगाने वाहतुकीत बदल। विभागीय आयुक्त कार्यालय ते ब्ल्यू नाईल हॉटेल रस्ता वाहतुकीस बंद। पूर्व प्राथमिक शिक्षण बोलीभाषेत होणार। NCERT कडून देशभरात 54 अभ्यासक्रम। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य। पुण्याच्या भामा आसखेडमधील आवर्तन अखेर 28 दिवसांनंतर बंद। धरणातील पाणीसाठा 27% कमी। परिसरातील पाणी टंचाईची समस्या वाढली।